बघा आपले चालू आहे संत नामदेवांच्या बद्दल. संत नामदेवांबद्दल अनेक प्रश्न पेपरला आलेले असतात. संत नामदेवांनी कोणता ग्रंथ लिहिला, संत नामदेवांचे पूर्ण नाव काय होते, भागवत धर्माची पताका उत्तर भारतामध्ये कुणी रोवली, तसेच कोणत्या ग्रंथामध्ये संत नामदेवांची पदे समाविष्ट आहेत आणि ती कोणती आहेत, किती आहेत. ठीक आहे, तर विद्यार्थी सांग बेटा. पण तर एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. जन्म कुठे झाला, किंवा त्यांची समाधी कुठे आहे, किंवा त्यांचं पूर्ण नाव काय होतं, किंवा त्यांचे गुरु कोण आहेत, किंवा त्यांचा कोणता असा ग्रंथ आहे ते उत्तर भारतामध्ये गेले आणि भागवत धर्माची पताका त्यांनी तिथे रोवली. भागवत धर्माचा पाया तिथे रचला आणि त्या ग्रंथामध्ये आपल्या ह्या संत नामदेवांचे 61 पदे समाविष्ट आहेत. काहीतरी पंजाबमध्ये. व्हेरी गुड, राज्य सांगितलं. आता मला ग्रंथ सांगतो कोणता आहे. पंजाब नावाशी संबंधित ग्रंथ, कारण हे सुरुवातीला तिथूनच सुरुवात झालेली आहे. त्या धर्माची म्हणा किंवा त्या ग्रंथाची म्हणा. कोण सांगू शकता? मुलांपैकी कोण सांगू शकता का? तो आता शीख धर्माची स्थापना कुठं झाली? पंजाबमध्ये. ठीक आहे, नामदेवांशी संबंधित ग्रंथाशी संबंधित आहे. परंतु मी हे विचारलेलं आहे आता की असा कोणता ग्रंथ आहे की त्यामध्ये संत नामदेवांची 61 पदे समाविष्ट आहेत? कोण सांगू शकतं? सांग विराज. गुरु ग्रंथ साहिब. गुरु ग्रंथ साहिब हा ग्रंथ कुणी लिहिला बेटा? गुरु गोविंद सिंग. गुरु गोविंद सिंगांची समाधी कुठे आहे? नांदेड या ठिकाणी. कोणत्या नदीच्या काठी आहे? गोदावरी.